तरुणांनो, नवे भारतीय प्रजासत्ताकाच्या सैनिकांनो, सज्ज व्हा. ना आरामात उभे राहा, ना निरर्थक कदमताल करा. तुम्हाला निकामी करणाऱ्या प्रदीर्घ जडत्वाला कायमचे उडून फेका. तुम्ही अंगीकारलेले हे कार्य अपार उदात्त आहे. देशभर दशदिशांना आणि कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना आगामी क्रांतीसाठी तयार करा. क्रांती होणार हे निश्चित आहे. कर्तव्याच्या तुतारीचा ध्वनी ऐका. आपले जीवन व्यर्थ घालवू नका. पुढे चला. तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण नव्या पद्धती आणि नव्या कल्पना शोधण्यासाठीच्या कामी लावा. त्यातून आपल्या प्राचीन धरती मातेच्या नेत्रांमध्ये ज्वाला भडकून उठू द्या. तिला रौद्ररूप धारण करू द्या. नवयुवकांच्या धडधडत्या हृदयामध्ये इंग्रज साम्राज्याविरुद्ध तिरस्कार व द्वेष ठासून भरा. त्यांच्यामध्ये क्रांतीचे असे बीज पेरा जे अंकुरावे आणि त्याचा महावृक्ष बनावा, कारण त्याला तुम्ही आपल्या उष्ण रक्ताने सिंचन करणार आहात. त्यातून एक प्रलयकारी भूकंप होईल. तो अखिल विश्वाला हादरवणारी अशी शक्ती प्रसूत करेल, जी साम्राज्यवादाचा महाल धुळीला मिळवेल. झपाट्यात सर्व वाईट गोष्टी नष्ट करून टाकेल. तो एक महान विनाश असेल. असे होईल तेव्हा, फक्त तेव्हाच भारतीय जनता जागी होईल. आपल्या गुणांनी आणि महानतेने संपूर्ण मानवजातीला चकित करून टाकेल. आजवर दुर्बल आणि साधी राहिलेली माणसे बलदंड आणि धूर्त लबाड लोकांना धडा शिकवतील. तेव्हा व्यक्तिगत स्वातंत्र्यसुद्धा सुरक्षित राहील आणि श्रमिकांच्या राज्याचा आणि अधिसत्तेचा सन्मान केला जाईल. अशा क्रांतीच्या आगमनाची आम्ही ग्वाही देत आहोत. क्रांती चिरायू हो. साथियो, आपली चळवळ सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेमधून जात आहे. 1 वर्षाच्या जोरदार लढ्यानंतर आता गोलमेज परिषदेने घटनात्मक सुधारणाविषयी काही ठराव मांडले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना असे सांगितले गेले आहे की वर्तमान परिस्थितीत त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे आणि सुधारणांसाठी सहकार्य करावे. ते आंदोलन मागे घेतात की नाही याला आपल्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. सध्या आंदोलन कोणत्या ना कोणत्या प्रकारची तडजोड होऊन बंद होणे अटळ आहे. ही तडजोड आज लगेच होणार की विलंबाने हा वेगळा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे समजले जाते तशी तडजोड ही काही अपमानास्पद किंवा निषेधार्ह गोष्ट नसते. राजकीय संघर्षाचा हा एक आवश्यक डावपेच असतो. जुलमी सत्ताधाऱ्यांविरुद्ध उभा राहणाऱ्या कोणत्याही राष्ट्राला सुरुवातीला अपयश येणारच. तसेच संघर्षाच्या मधल्या काळात तडजोडी करून काही आंशिक सुधारणा पदरात पाडून घेता येतात. नंतर राष्ट्राची सर्व शक्ती आणि सर्व साधने संपूर्णपणे संघटित झाल्यावरच शेवटच्या टप्प्यावर आघात करून सत्ताधारी वर्गाचे सरकार उखडून टाकणे शक्य होत असते. 1905 मध्ये रशियामध्ये असेच क्रांतिकारी आंदोलन झालेले आहे. मला एक गोष्ट स्पष्ट मांडायची आहे की तडजोड हे सुद्धा एक असे आवश्यक शस्त्र आहे की जे संघर्षाच्या विकासासोबतच अनेकदा वापरावे लागते. पण एक गोष्ट आपण सतत स्वतःसमोर ठेवली पाहिजे, ती म्हणजे आंदोलनाचे ध्येय, आपण कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लढत आहोत याविषयी स्पष्ट कल्पना आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवली पाहिजे. आपल्या चळवळीची कमाई, यश, अपयश, जोखणे व पुढचे कार्यक्रम तयार करणे ठरवले याकरता मदत होते. टिळकांचे ध्येय काय होते हे बाजूला ठेवा, पण त्यांचे धोरण, त्यांचे डावपेच उत्कृष्ट होते. तुमच्या शत्रूकडून 16 आणे मिळवण्यासाठी तुम्ही झगडत आहात, पण तुम्हाला फक्त 1च आणा मिळतो आहे. तो खिशात घाला आणि उरलेल्यासाठी लढा. पंडित जवाहरलाल नेहरू सोडले तर दुसऱ्या कुठल्या एका नेत्याचं नाव तुम्ही घेऊ शकता का की ज्यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत? नाही आहे कोणी नेहरूशिवाय, कारण हा धोका ते पत्करणार नाही आहेत. इन्कलाब जिंदाबादची मनापासून तळमळीने घोषणा करणारे तरुण कार्यकर्ते आज स्वतःच पुरेसे सुसंघटित नाही आहेत. स्वतःच्या खांद्यावर हा लढा घेऊन पुढे नेण्याइतकी त्यांच्यात शक्ती नाही आहे. आणि वस्तुस्थिती अशी आहे की पंडित मोतीलाल नेहरूंचा अपवाद सोडला तर आपले मोठे मोठे नेतेसुद्धा स्वतःच्या खांद्यावर काही जबाबदारी घेण्याचे धाडस दाखवायला तयार नाहीत. त्यामुळेच ते सारखे गांधीजींसमोर विनाशर्थ गुडघे टेकत असतात. या परिस्थितीत क्रांतीवर गंभीरपणे निष्ठा बाळगणाऱ्या तळमळीच्या तरुण कार्यकर्त्यांना आम्हाला इशारा द्यावासा वाटतो की खडतळ काळ पुढे आहे. त्यांनी जागरूक राहिले पाहिजे.
आपण गोंधळून जाणार नाही व निराश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महात्मा गांधींच्या 2 आंदोलनांच्या आपण घेतलेल्या अनुभवानंतर आज आपण आपली सध्याची परिस्थिती आणि पुढचा कार्यक्रम याच्याविषयी स्पष्ट मांडणी केली पाहिजे. आता आधी मी अगदी साध्या प्रकारे याविषयी मांडणी करतो. तुम्ही नारा लावता इन्कलाब जिंदाबाद. मी असं गृहीत धरतो की खरोखरच तुम्हाला गंभीरपणे याचा अर्थ कळतो. असेंब्ली बॉम्ब केसमध्ये दिलेल्या जबानीमध्ये क्रांती म्हणजे काय याची आम्ही केलेली व्याख्या होती. क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था संपूर्णपणे उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे. आय रिपीट, क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था पूर्णपणे उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे. आणि या ध्येयाच्या पूर्तीसाठी आपले ताबडतोबचे उद्दिष्ट आहे सत्ता हस्तगत करणे. वस्तुस्थिती अशी आहे की राज्यसंस्था म्हणजे शासकीय यंत्रणा हे एक सत्ताधारी वर्गाच्या हातातले स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी आणि जोपासण्यासाठी वापरायचे हत्यार आहे. आम्हाला ते हिसकावून घेऊन आमच्या ध्येयपूर्तीसाठी वापरायचे आहे. आणि आमचे ध्येय आहे एका नव्या पायावर, मार्क्सवादाच्या पायावर समाजाची पुनर्रचना. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता शासन यंत्रणा हाताळण्याचा संघर्ष आम्ही करत आहोत. यासोबत आपल्याला जनसमुदायांचे सातत्याने शिक्षण केले पाहिजे. आपल्या सामाजिक पुनर्रचनेच्या कार्यक्रमांच्या पूर्ततेसाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. आपण त्यांना संघर्षाच्या प्रक्रियेतच सर्वात चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आणि प्रशिक्षण देऊ शकतो. या गोष्टी स्पष्टपणे समोर ठेवून म्हणजे आपले ताबडतोबचे आणि अंतिम उद्दिष्ट स्पष्ट करून घेतल्यानंतरच आपण आता सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करू शकतो. कोणत्याही परिस्थितीचे विश्लेषण करताना आपण नेहमी अत्यंत परखड, निसंकोच व अगदी वास्तवनिष्ठ राहिले पाहिजे. भारताच्या सरकारात भारतीय जनतेला सहभाग आणि जबाबदारीचे स्थान मिळाले पाहिजे.